नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे महामार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पवनी वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 420 जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे। ही घटना 27 जुलै रोजी रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास घडली। प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे 2 ते 3 वर्षाचा होता। वाहनाच्या जोरदार धडकेमुळे त्याच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पवनी प्रादेशिक तसेच पवनी FDCM वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। त्यानंतर 28 जुलै रोजी पवनी विक्री आगार येथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अर्थात NTCAच्या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या कार्यवाही दरम्यान अजिंक्य भटकर मानद वन्यजीव रक्षक, मंदार पिंगळे NTCA व सातपुडा फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच डॉक्टर सुजित कोलखांद, पशुवैद्यकीय अधिकारी गोरेवाडा प्राणी संग्रहालय उपस्थित होते। याशिवाय प्रादेशिक व्यवस्थापक US सावंत, विभागीय व्यवस्थापक AR घाटेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन केंद्रे, गौरव पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनीही कार्यवाहीत सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक व्यवस्थापक ST राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। नागपूर जबलपूर महामार्गावरील या घटनेने वन्यजीव संरक्षणासमोरील आव्हाने पुन्हा अधोरेखित केली आहे। महामार्गावर वन्य प्राण्यांच्या सुरक्षित हालचालींकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे।